कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी
बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे। वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की। बाहेर पाहिलं तर दाजी पाटलाजी विद्यालयाचं प्रांगण VIP गाड्याने भरून गेले। मला सांगण्याचा उद्देश हा आहे की तेवढं कमवण्याच्या पात्रतेचं, क्षमतेचं ते ज्ञान तुम्हाला या शिक्षकाने दिलं आणि या शिक्षकांचा यथोचित सन्मान होणं, गौरव होणं आणि त्यासाठीच तो सुरुवात करतोय। खऱ्या अर्थानं मंडळी हा कार्यक्रम सुरू होत असताना तुमच्या सर्वांचं स्वागत करताना अतिव आनंद होतोय। व्यासपीठावरती असणारे सर्व तुमचे सन्माननीय गुरुजन वर्ग, ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उभा राहायला शिकवलं, तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं कसं शिकवलं, त्या गुरुजनांचा सत्कार करताना निश्चितच तुमचाही उर्वरून येत असेल। स्वागत म्हणजे संस्काराचं देणं, स्वागत म्हणजे मांगल्याचं देणं, स्वागत म्हणजे स्नेहाची सुमने आणि स्वागत म्हणजे आतुरता, आपुलकी, स्नेह, सदिच्छा आणि शुभेच्छा। निश्चितच व्यासपीठावरती असणाऱ्या सर्व गुरुजनांचं माझी विद्यार्थी सन 2005-06 यांच्या वतीनं माझी विद्यार्थी यांच्या वतीनं पुन्हा शिकवेल टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व गुरुजन तुमच्याकडून मला हे अपेक्षित आहे। ओके, धन्यवाद। सन्माननीय संस्थेचे प्राचार्य पाटील SV सर, सन्माननीय माने SR सर, सन्माननीय हातेकर सर, सन्माननीय पाटील जमदाडे सर, अजून कोणते शिक्षक राहिलेत का? सर्व सन्माननीय गुरुजनांच्या वतीनं संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता त्यामध्ये चंद्राची, संस्कृती आहे आपली चंद्राची, शीतलता त्यामध्ये चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया आजच्या आपल्या सुंदरशा कार्यक्रमाची। सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या गुरुजनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन
प्रतिमापूजन होतंय. मी सर्व सन्माननीय गुरुजन वर्गांना, प्राचार्य वर्गांना, प्राध्यापक वर्गांना मनस्वी धन्यवाद देतो. या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं मंडळी, पुनश्च एक वेळ मी सर्व माजी विद्यार्थी, माजी विद्यार्थिनी यांच्या विनंतीला मान देऊन सर्व गुरुजन वर्ग, पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याप्रमाणे की कार्यक्रमाचं स्वागत आलं, प्रतिमापूजन आलं, दीपप्रज्वलन आलं आणि कार्यक्रमाची खरी रूपरेषा, कार्यक्रमाचं सार जे आपल्याला कळत असतं तो म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक. थोडंसं यामध्ये आपण बदल करतोय विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की खरंच मला सुद्धा खूप बरं वाटलं. आणि प्रास्ताविक करत असताना सर म्हटले की सर मी प्रास्ताविक करतो. आपण सरांना सांगितलं होतं की सर मनोगत तुम्ही करायचं आहे, पण सरांनी मला सांगितलं की नाही सर, मला या विद्यार्थ्यांचं आमच्या प्रांगणामध्ये या पुन्हा एकदा अशी पाखरे येते. हे विद्यार्थी 18 वर्षानं 20 वर्षानं शाळेत येत आहेत. मान देऊन मी अध्यक्षांना स्वीकारला. ते म्हणजे काम पाहताय ते पाटील सर इथं या संस्थेत आल्यापासून साधारणतः 17 लाख रुपयाचा त्यांनी शैक्षणिक उठाव केला. 17 लाख. इट इज अ नॉट जोक. प्रथम अभिवादन. आणि मी आज दाजी पाटोची विद्यालय व श्रीराम दाजी देवकर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहात. मी विद्यार्थ्याच्या वतीने मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शशिकांत पाटील, मी गाव आणि इस्लामपूर. मी गावमुळं माझा पौची तालुका औरंगाबाद जिल्हा सांगली राहतो इस्लामपूर. मी 2 सप्टेंबर 2023 या विद्यालयामध्ये मुख्याध्यापदी बढती गेली. त्यावेळेस विद्यालय मी आल्यानंतर पहिल्यांदा थोडक्यात मी म्हणजे जे घडलं आहे ते सांगतो 2 मिनिटं. म्हणजे प्रस्तावामध्ये ते सांगू नये, पण मी सांगतो की मी जेव्हा हजर झालो 2 सप्टेंबरला, एक सोमवार वार होता आणि आपलं वसतिगृह होतं. वसतिगृह एक बॉटल घेऊन वॉशरूमला ओढायला गेला. आपलं महाराष्ट्र हागणदारी मुक्त आपण डिक्लेअर करतो, बाबा करतो. मला इतकं वाईट वाटतं की घरी गेलो, माझ्या बायकोला सरळ सांगितलं मला कसली शाळा मिळाली. म्हणजे मी कसं होतं, मला कधीला ती शाळा वेगळी दिसली आणि सांगली जिल्ह्यातली म्हणून मी स्वीकारली. मग म्हटलं आपल्याला इथं जाऊन नुसतं बसून चालणार नाही. मग मी काय केलं, मायलीवर आणि माऊसवर 2 दिवस पहिल्यांदा साफसफाई करून घेतली. म्हणजे वॉशरूमपासून सुरुवात केली. स्टार्ट आणि पहिलं मला साक्षर आहे ते तुम्हाला कोणाला तरी छोटा गावात मी सुरुवात अशी झाली. आणि तुमच्या काळातलं ते मुलींचं वॉशरूम हे आपल्या घरातल्या सुद्धा मुली त्या आत वापरून बघणार नाही, इतकी परिस्थिती वाईट होती. मग मी दाजी पाटोळे यांचे नातू प्रभाकर शेठ असाच फोन नंबर मिळवला गावातून आणि त्यांना अर्धा तास जेवायच्या वेळी दुपारी 1 ते 2च्या वेळेला मी कॉल करायचं. म्हणजे तुमच्या वडिलांनी ही शाळा बांधली, तुम्ही त्याचे नातू आहात, शाळेची अवस्था खूप वाईट आहे. म्हणजे मला काय दिलेली नाही, माझी बदली होईल, मी रिटायर होईल, पण तुमच्या गावची शाळा 1995 साली मी नाव ऐकलं होतं की एकदम टॉपची शाळा वेजेगाव. 95 सालात मी जॉब लागलो त्याला वेजेगाव हे नावाची शाळा होती. नमस्कार. स्टेजवरील उपस्थित सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक सर्वांचं मी सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांचं फार त्यांचे स्वागत करतो. तसेच सर्वांच्या वतीने मी सर्व उपस्थित शिक्षक आपल्या सगळ्यांच्या निमंत्रणाला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. तसेच सर्व मित्र आणि मैत्रिणी पुन्हा 20 वर्षानंतर एकत्र आल्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो.
संभाजीराव यांचा सत्कार करण्यासाठी तर नियोजन आम्हाला काही माहीत नाही. कारण सरांनी त्या दिवशी सांगितलं होतं. सगळ्यात तुम्ही एकमेकांनी सपोर्ट केला. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं संभाजीचं मनस्वी धन्यवाद. काल सुरू झालेला आहे आणि गरीब रुग्णालयामध्ये मोठं प्रश्न आहे. या शाळेला अगदी म्हणजे मी 89 ते 6पर्यंत तरी ते सहकार्य केलं, पण त्यानंतरही अजूनही फार मोलाचं असं सहकार्य या शाळेला त्यांचं लाभत राहिलं. जे आपल्याला देणगीदार अनेक आहेत, अनेक जण इथं शाळेच्या उभारणीपासून दाजी पटकरजीच्या नावापासून ते सगळ्यांना असतील किंवा पांढरकाजी असतील त्यांनी तरी सहकार्य केलेलंच आहे. पण याशिवाय आणखी या इथं तो असा डोनर म्हणून दिला जातो. या वर्षीचं या बॅचमधलं सागर आणि राहुल कुलकर्णी बिगोडे या दोघांनी तो खर्च उचला असं मला वाटतं. म्हणजे मी हॅलो नमस्कार. आपण एक नाही 5 नाही तर तब्बल 18 वर्षांनी जमलो आहोत. आम्ही हे कसं करता की आपला गेट टुगेदर आहे. आम्ही हे सर्व घडवून आणलं आपला वर्गमित्र संभाजी चव्हाण, त्याचा मी सगळ्यांना आभार मानतो. आपल्या करिअरला चांगलं घडवलं आणि आपण चांगल्या मुद्द्यावर आहे. कोणी त्यांच्या करिअरमध्ये पुढे आहे, कोणी त्यांच्या उद्योगधंद्यात पुढे अग्रेसर आहे. आपल्याला माहित आहे आपल्याला बरेच विषय अवघड जातात, जसं की इंग्रजी देवकर सरांनी साळुंके सरांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. तसं गणित विषयाची कोडी मुलाजी सरांनी कमदाडे सरांनी माने सरांनी व्यवस्थित सोडून दाखवलं. तसंच विज्ञानाच्या ज्या चमत्कारिक कल्पना होत्या त्या कल्पना माने सरांनी, मुलाजी सरांनी आणि दमदाडे सरांनी सांगितलं. मराठी विषयाची गोडी खटावकर सर असतील, हातेकर सर असतील, त्यांनी व्यवस्थित लावली. त्यामुळे आपल्याला वाचनाची आवड निर्माण झाली. शाळेत होतं ते घरचे लोक किंवा मोठी माणसाची बोलायची की तू फक्त 10वी कर, 10वी झाल्यानंतर पुढं काही टेन्शन नाही. आता 10वी झालं, कॉलेजला गेल्यानंतर पण बोलले फक्त जॉब लागला पुढे काही टेन्शन नाही. पण सध्या ती जॉब करत आहे आणि आता समजतं की मला टेन्शन तर आताच त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, शाळेचे धन्यवाद. जातो आता एक कविता माझ्या वाचनात आली आणि मला आवडलेली कविता तुम्हाला वाचून दाखवतो. माझी पाठ नाही. लहान होतो तेव्हापासून तुम्ही आम्हाला शिकवलं, लहान होतो तेव्हापासून तुम्ही आम्हाला शिकवलं. तुमच्या अंगी असणार अज्ञान सारं मिटवलं, तुमच्या अंगी असणार अज्ञान सारं मिटवलं. गुरुजी तुम्ही आमच्यावर लेकरांसारखी माया केली. गुरुजी तुम्ही आमच्यावर लेकरांसारखी माया केली. वेळ प्रसंग आले तेव्हा वटवृक्षाची छाया झाली. कसं वागावं कसं जगावं शिकवलं तुम्ही, कसं वागावं कसं जगावं शिकवलं तुम्ही. याच तुमच्या मंत्रावर जग जिंकू आम्ही, याच तुमच्या मंत्रावर जग जिंकू आम्ही. एवढं बोलून देतो माझ्या कवितेला विराम, एवढं बोलून देतो माझ्या कवितेला विराम. माझ्या सर्व शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी. मला या शाळेने खूप आठवणी, इथे ह्या शाळेच्या खूप आठवणी आहेत इथल्या. म्हणूनच मला असं मला असं वाटतं की विसरून जावे सारे क्षणभर, विसरून जावे सारे क्षणभर या वळणावरती, जरा विसावू या वळणावरती. सुंदर व स्वच्छंद असे हे नाते म्हणजे मैत्री. कधी येईल का जेव्हा ही पाखरे उडून जातात आणि बऱ्याच काळानंतर मुक्त विहार करून परत एकत्र येतात, असा हा आठवणीचा उजाळा देणारा क्षण. मित्र आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील 3 लोकांचे ऋण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, त्यांना नेहमी भेटलं पाहिजे, तेव्हाच आपल्या जीवनाचा उद्धार होतो. ते 3 लोक म्हणजे आपले आई वडील आणि आपले गुरुवर्य. आपण आपल्या आई वडिलांचे ऋण आपण संसार रूपाने त्यांची सेवा करून फेडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण गुरु नाही तरी आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळत आहे.
हीच अपेक्षा करते. धन्यवाद. खूप छान. बघा रेश्मा देवकरेंनी एक वाक्य उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार. तर सागर मला वाटलं माझं नाव पुढे मध्ये असेल किंवा लास्ट असेल. ठीक आहे, मी काही प्रिपेअर केलेलं नाही, काही नाही. अशाच काही आठवणी सांगणार आहे होतं. तर ज्यावेळी आपण गेट टुगेदर घ्यायचं ठरवलं त्यावेळी असंच एक दिवस माझ्या मनात आलं की मी आपल्या हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये लास्ट टाईम कधी आले. तर असं आठवलं की 10वीचं रिझल्ट घेण्यासाठी मी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये त्यावेळी मला ते गरजेचं होते आपल्याला तर त्यावेळी आले. त्याच्यानंतर गावी जाताना शाळेकडे बघूनच टाईम पण जातो, पण कॅम्पसमध्ये यायचं कधी म्हणजे काही संबंध पण आला नाही आणि आलो नाही ते कोणत्या कारणामुळे. त्यानंतर जवळ आजच त्या कॅम्पसमध्ये मी आलेलो आहे. तर मी एक आठवण सांगतो. मी हँड रेस केला तर मी पुढे सॉल्व करायला गेलो. मग माझी ती निकोडी स्टाईल विचारायचं मुलांना तसं. तर असंच तेच उदाहरण पुन्हा 5 जण किती असं मुलांना विचारलं पाठीमागे बघून मी. तर एक मुलगी आहे मला बोलली तुला येत नाही का. तर अशी वेळ सिच्युएशन होती की नंतर पाठीमागे बघितलं पण नाही, एक्झाम्पल सॉल्व केलं आणि जाऊन बसलो. आता त्या मुलीचं नाव माहीत नाही पण एवढं होतं की ते वर्गाचे होते. मला 10वी काही जास्त मार्क नाही मिळाले, 99 गेले, पण खूप आवडायचे. तर ते एकदम अतिशय नाही एक्साइटेड होऊन कधी शिकवायचे. आणि त्यांनी काहीतरी एक्झरसाईज दिलेला आणि दुसऱ्या दिवशी कोणी ते सॉल्व केला नव्हतं. बऱ्याच लोकांना आठवत असेल, जर नसेल तर बघा. तर आलेल्या काळात आणि कोणी काही अभ्यास केला नव्हता आणि सर्व बोलते काही डपडं पण मी वाचवायचं बऱ्याच लोकांना आठवत असेल. बस या सगळ्या आठवणी आम्ही येऊन छान वाटले गेले. तर सर्वजण आले, सर्वांना धन्यवाद. आणि 2 शब्द मी जे सांगतो. मी सर्वांना नमस्कार करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण हा श्लोक रोज प्रार्थनेच्या वेळेस शाळेत म्हणतो. हा श्लोक आपण ऐकतो, ज्ञान घेतो आणि या गुरुंनी आपल्याला या गुरुंनी आपल्याला बरंच काही या श्लोकातून मिळालेलं आहे. म्हणून आपण असं सर्वांना म्हणतो गुरुंना कधीही सांगता येत नाही की आपण त्यांना विसरतो. आपण सर्वांना श्रद्धेच्या स्पर्शात ठेवतो, तो म्हणजे आपला पाया भक्कम करतो. केवळ स्पर्शाची दिसलं जातं, पण मंदिराच्या पायरीला वंदन करावं लागतं. लहानपणी या गुरुंनी आपला पाया भक्कम केलेला आहे. आजही आपल्याला या गोष्टी आठवतात. या शाळेने आपल्याला खूप काही दिलेले आहे. या शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवरती आज आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सर्वजण भक्कमपणे उभा आहात. आणि पुढे बसलेले माझे मित्र मैत्रिणी आणि वडील त्यांना नमस्कार. आज असं वाटतं की आम्हाला घेऊन सफर नसतात तेवढं सगळी गर्दी बघून असं मन भागावून गेलं. काय करावं असं सुचलं. बाहेर पाऊस पडायला लागला, एवढा उत्साह निर्माण झाला. असं वाटत होतं त्यानंतर मला आपल्या मैत्रिणी बघितली येतील का नाही, पण त्यांनी येऊन एका आठवड्याची शोभा वाढवली. म्हणून त्यांना मला धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमात पूर्ण नियोजन आपले मित्र संभाजी त्यांनी केलं. त्या नमस्काराला थोडा कमी तेवढं मी करून आपल्या एवढ्या सगळे लोक बाहेर आहेत, कोण तिथं असते, प्रत्येकाला बोलून केलं सोपी गोष्ट नाही. तरी पण त्यांनी तेवढा प्रयत्न केला त्याच्यासाठी. आता या शाळेतून 10वीनंतर पुढे गेल्यानंतर सगळ्यांना वाटायचं पुढं पाहिजे, पण घरी माझ्या 10वीनंतर माझ्या 10वीतच होती हे आता कळायला लागलं. आज प्रत्येक प्रत्येक पोस्टवरती आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण शिक्षक आहे. पण खरी ओळख ज्यावेळी आपण एकत्र भेटतो, हा माझा 10वीतला विद्यार्थी, हा माझी ह्या शब्दाची जी संकल्पना ती मनाला स्पर्श करून जाणार आहे. म्हणून मित्र हा सुख दुःखात सामील असणारा
खरा मित्र असतो. सरांना काही सरांना तुम्ही ओळख नाही, त्यांना आम्ही सरा ओळख. पण सर तुम्ही जसं कंपनीला होता तसं काय आता असं कंपनीला होता. आई वडिलांप्रमाणे सरांचं सुद्धा त्या व्यवसायात खूप योगदान आहे. सर एवढं संपलं. 2005 ते 6, 5 आणि 6 या स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या सर्वांचं मी स्वतः आणि भेटवडील सर्व ग्रुप सर्वांचं सर्वजण आणि तुमचं अभिनंदन करतो. सगळ्यात जास्त लांब गाव कोणतं असेल तर आमचं भेटवडीचं. आणि असा पाऊस असायचा पावसाळ्यात आणि त्यातनं सायकलीवरती आम्ही यायची. येत असताना भरपूर अडचणी, कोणाची सायकल पंक्चर झाली कोणी तिथंच लावायची आणि त्यानंतर कोणाच्या तरी सायकलच्या मागं बसायचं आणि यायचं. अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ मला वाटते सर्वांनी 5 वर्ष शाळा केली. 8वी 9वी 10वी आणि 11वी आणि 12वी. काही लोक 10वी नंतर सायन्स वगैरे त्या साईडला गेले आणि आम्ही मला वाटतं मी आणि सागर दोघंच फक्त 11वी आणि 12वी केली. तर सांगायचं तात्पर्य काय की 10वी झाल्यानंतर लोक बाहेर शिकायला जात आहेत काय करिअरसाठी आणि आपल्या गावातच राहिलो आणि कुठं सुद्धा गेलेलो नाही. मी स्वतः आणि माझा मित्र सागर आम्ही पुरवणी व्यवसाय करतो. कारण ते सर भेटलो मल्टिपल मध्ये होतो. तर म्हणलं आता आपण उद्याच भेटायचं तर आज काय भेटायचं, उद्या भेटलेली मजा वेगळीच असते म्हणून म्हटलं उद्याच्याच भेटायचं. सर तुम्ही काल मला दिसला होता तरी पण आपण तिथून निघून गेलो. तर आमच्या गावातले जे 10 मेंबर होते 10वीपर्यंत 10 लोक होते तर त्याचे 2 गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. दोघं तिघं सिव्हिल, दोघं तिघं इंजिनियर आहेत, एक जण सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मला एवढं सांगायचं की सर तुम्ही आम्हाला शिस्त लावणी जगण्याची कला दिली आणि संघर्ष करण्याची कला दिली, त्यातून आम्ही सर्वजण कुठेही वाया गेलो नाही एवढंच तुम्हाला मला सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण आलो, स्नेह मेळावा सर्वांचा आनंद आहे. सर्वांना सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल मी सर्वांचं सुद्धा आभार आताच मानतो. परत मी जाणार आहे तेव्हा मी निघून गेल्यानंतर परत मला काही म्हणता येणार नाही. सर्वांचे चेहरे वगैरे बघून किरण मोरे असू द्या, संभाजी आपले मित्र या सर्वांनी जे मनापासून इथं काम केलं खरोखर आल्यानंतर बरं वाटतं ना. संभाजीराजे तुमचं सुद्धा इथं आम्ही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मी अर्चना जामकर, इकडेचं नाव माझं शेळके, त्यामुळे आपल्याला ओळखणार नाही. आता सगळ्यांचं बदलले. सर्वांनी वाटते समोर बसलेले माझ्या मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार. तर मला बोलायला सांगितलंय, मला एवढं पण नाही बोलायले नाही. तर आम्ही एवढं पण आवडत होतो, एवढं पण आम्ही हुशार नव्हतो, पण सरांनी आम्हाला लईच हुशार केलं. सायन्स आणि मॅथ म्हटलं की सगळ्याच अवघड जातं पण आम्हाला सोपं जात होतं. देसाई सरांच्यामुळं, मुलांच्या सरांच्यामुळं, खटावकर सरांच्यामुळं हिंदी सोपं जात होतं. त्यामुळे आमचं सर असं होतं की फुलं वाटण्याच्या हाताला सुगंध राहतो, तसा आमच्या सरांनी आम्हाला फुलं वाटली म्हणून आमच्या हाताला सुगंध राहिला, सरांच्या हाताला सुगंध राहिला. आणि परत 18 ते 19 वर्षांनी परत आम्ही इथं आलो. आमच्या आई वडिलांनी आमचा सांभाळ केला. आमचे आई वडील शेतकरी, आपल्या सगळ्यांचेच आई वडील शेतकरी होते, त्यामुळे ट्युशन वगैरे असलं काही नव्हतं आपल्याला. पण सरांच्यामुळं आपण चांगलं राहिलो. आता आमच्या मुलांना ट्युशन असून पण आमच्या एवढी हुशार नाही. खरंच आहे, आमच्या एवढी नाही हुशार ट्युशन असून पण. मग माझी मुलगी ट्युशनला जाते आणि माझ्या मुलाला जेव्हापासून मी सांगितलं मी फक्त शाळेत शिकल्या तेव्हापासून माझा मुलगा ट्युशनला जात नाही. जसं सरांनी ज्या पद्धतीने गणित शिकवले त्या पद्धतीने मी माझ्या मुलाला शिकवते आणि ते मुलीपेक्षा हुशार झाले. ती मुलांनी सरांनी दिलेली गणित आहे ते मी तसंच मुलाला शिकवते आणि खरंच माझा मुलगा हुशार झाला. त्यामुळं सरांनी आम्हाला भरभरून दिलं आणि ह्या जन्मात तरी आम्ही सरांची क्लास भेटू शकत नाही. मागल्या जन्मात काही पुण्य असेल म्हणून आम्ही परत एकदा आपण सगळे एकत्र आलो आणि सरांच्या गाठी भेटी पडल्या. तसं मला सर अजूनमधून भेटत असतात. कधी चुकून जर सरांशी बोलणं नाही झालं तर मनात वाटतं
दिवसासमोर बोलणार प्रिपरेशन झाले बघितलं पुन्हा बोलायचं काय काय असं काय करायचं पुन्हा किंवा काय झालं असं काय झालं बोलतो पण थोडाफार काही काय घेऊन सांगतो लागेल की दिवाळीपासून सुरुवात करतो दिवाळीला मुलगा म्हणजे काय मुलांना दिवाळीला कुठून एका महिन्यात आम्ही त्याला माहिती हिंदी विषय शिकवत होते आणि विषय असा झाला की तुम्ही 5-5% वेगळा सोडून नका सांगितलं 5-5% वेगळा सोडून नका सांगितलं बऱ्यापैकी सर्व मुलींनी प्रश्नपत्रिका सोडवलं आणि मुलं पण ते उभं आहे मग ते एखादा दिवस असला असेल नाही सगळे उठले कोण आणि त्यावेळेस मी त्यांनी विचारलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं त्यावेळेस काय आता नसता मग काय किती बघून सगळं आता काय सगळं काय सगळं काय मित्रांनो आयुष्यामध्ये विविध स्थान हे एखाद्या देवतेपेक्षा कमी नसतं मित्रांनो म्हणून आपल्याला घडवलं आपल्याला ज्ञान दिलं आणि ते करत असताना त्यांनी कधी मारलं असेल आपल्याला तिथे ओरडले असेल आपल्याला त्यावेळी मित्रांनो आपल्याला असं वाटायचं की बेसर मारतात बेसर ओरडतात पण मित्रांनो आज हे समजते असं म्हणजे त्यावेळी महाराज होते ओरडत होते ते आपल्या घरासाठी होते मित्रांनो शाळांमध्ये समोर आपण मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच मुली अशा असतील त्यांना त्यांच्यामध्ये शाळेमध्ये आठवण असते अशी माझ्याकडे आपण कुठल्यासोबत शेअर करतो आणि अशी आठवण मित्रांनो जी कधी आठवण मित्र आज पण मी एकदा मागतो मित्रांनो शनिवारला लवकर आणि सकाळी लवकर चहा होतो मी घरातून निघालो शाळेसाठी मला शाळेमध्ये येण्यासाठी खूप वेळ झाला ॲक्च्युली घरातून निघताना मला ते उद्योग होते असं काय बोलतील का असं मारतील का तरी मी शाळेच्या गेटपर्यंत आलो मित्रांनो शाळेच्या गेटमधून जाऊन मी आज आलो समोर स्टेजवर जाऊन साऊंड केलं हातामध्ये काठी घेऊन साऊंड केल्यानं मी बघितलं आणि माझ्या अंगावर अक्षरशः शहारे उभं राहिले काही कारण मला समजलं मित्रांनो त्यावेळी आपलं एक माइंडसेट असायचं आपलं म्हणजे माझं नाही एक असं माइंडसेट असायचं मित्रांनो एक गोष्ट अगोदर मी क्लिअर करतो शाळेमध्ये असताना मी एवढा जास्त हुशार विद्यार्थी नव्हतो त्यामुळे माझे आठवणी पण थोड्या असं नाही शाळेमध्ये जेव्हा समोर बघितलं माझ्या अंगावर एक शाळे आले मला काय करायचं समजत नव्हतं शाळेच्या स्टेजवर होता मी गेलो होतो असे मित्रांनो मी एक द्यायला मागतो भाग आहे तू भाग आणि त्यावेळी मला ते कुठलं मी तेच केलं मी गेलो परत घरी गेलो घरी जाताना मित्रांनो मी ठरवलं म्हणजे मनामध्ये असा विचार केला की मी गेटवर उभा आहे साळुंकेसर स्टेजवर उभा आहे एक तर साळुंकेसरांनी मला ओळखलं आता आम्हाला कॉन्फिडन्स होता नंतर मी विचार केला की आज सॅटरडे आधीच्या उद्या संडे सुट्टीचा दिवस सोमवारपर्यंत ते विसरून जाते आता आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स होता जेव्हा सोमवारी मी शाळेत आलो तेव्हा जसं मी काय विचार केला होता तसं काय झालं नाही कारण सगळं काय विचारलं होतं सरांनी मला साईडला बोलून घेतलं तर मला म्हणले त्या दिवशी शनिवारी मला बघून तूच परत गेला नाही बोललो हा सर मला बोलले की तू परत का गेला मित्रांनो त्यावेळी आपल्याला माहिती आहे नॉर्मली आपलं कारण नाही असेल की मी आजारी होतो सरांना मग मी तेच सांगितलं की मी आजारी होतो सर मला बोलले तू आजारी आहेस हे तुला इथं मला स्टेजवर बघितल्यानंतर समजतं का तर मित्रांनो आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या शाळेत असताना बऱ्याच मुलामुलींनी बऱ्यापैकी सणांमध्ये कधी नाही कधी मार्क खाल्ला असेल पण माझा एक पर्सनली एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला बाकी कोणत्याही शाळेत जास्त मार्क होती सांगून जास्त मार्क आले की मजा वेगळी होती कारण त्यांच्या मार्क आणण्यामध्ये
क्वांटिटी अशाच आहे मित्रांनो की फक्त एक कपडे पडत नव्हती दोन ते तीन कपडे पडायला. पण सर आज हे आपण तुम्हाला सांगतो सिरियसली त्यावेळी तुम्ही मारलं म्हणून आज भेटलो आम्ही. तर तुम्ही त्यावेळी जर मारलं नसतं तर आज आम्ही भेटलो. रूल्स रेग्युलेशन्स काय असतात, नियम काय असतात, शिस्त काय असते हे जर आम्हाला आज कळलं नसतं. मित्रांनो शाळेतली आणखी एक आठवण म्हणायची काढायची म्हणजे 9वीमध्ये असताना मराठीच्या पुस्तकामध्ये 14 नंबरला आपल्याला एक कविता होती. कवितेचं नाव होतं कणा. मित्रांनो ती कविता मला वाटतं आता क्वेश्चनमध्ये नाही, पण फटावर सरांनी ती कविता एवढी छान आम्हाला शिकवलेली. मित्रांनो खरं इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं. पण खास करून फटावर सरांनी जे माझे फेवरेट होते पहिल्या वर्षी त्यांनी कविता शिकवली ती आजही आमच्या मनामध्ये कोरलेली आहे. त्या कवितेच्या 4 ओळी मी म्हणून दाखवतो तुम्हाला. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते गळगळलेले केसावरती पाणी, चंद्र बसला नंतर हसला बोलवल्यावरती पाहुणी, गंगामाई पाहुणे आली गेली गड्यात राहुणी, माहेरवशी पोळीसाठी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून मी पापण्यांमध्ये पाणी ठेवले होते, कारभारणीला देऊन संगीत सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला समजा तरी मोडला नाही करा, पाठीवरती हात ठेवून बरेचसे आठवणी अजून आहेत. पण कसं आहे बोलत राहिलो तर मी माझं अनुभव तिथे संपवतो. जय जय महाराज. असं नाही, मी फक्त माझ्या मनातला विचार व्यक्त करते. तर आजचा दिवस गेट टुगेदर म्हणजे आपण मोबाईलला रील्स बघायचे बघा, त्यामध्ये यायचे ह्या बॅचचं गेट टुगेदर झालं, त्या बॅचचं गेट टुगेदर झालं, पाहून खूप छान वाटायचं. असं वाटायचं किती मस्त ना, स्कूल झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि किती सर्वजण बदलले असते. आता खरं सगळेजण बदलले. आता माझ्याच बघा ना, स्कूलमध्ये कधी मी भाषण
त्यामध्ये मला 20पैकी 20 पडले आणि मुलीमध्ये पण एकीला 20पैकी 20 पडले. आणि विषय असा होता की मुलगी माझ्यासमोरच बसायला होती त्यावेळी परीक्षेत. त्या मुलीने सगळ्याला काही नाही माझा पेपर पूर्ण बघून गेला आहे असा. तर ॲक्च्युली मी त्या पेपर बघून गेला होता तर माझ्या मनानं जसं येईल तसं लिहिला होता. आणि तो विषय झाल्यानंतर लगेच दुसरा इतिहास होता. गायकवाडचा लगेच आला होता इतिहासाच्या पेपर घेऊन. मला 20पैकी फक्त 5 मार्क पडले. त्याच्यानंतर मुली आणि मुलं सगळे मिळून माझ्यावर आसमानाला गेलं. खरं तर कॉपीच केलेली आहे, बघूनच केलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर मी घरी पण त्यावेळी मी ठरवलं की इतिहासाचा अभ्यास करायचाच नाही. मी 10वीपर्यंत कधी इतिहासाचा अभ्यासच केला इतिहासाचा पेपर असला तरी मी गणितच वाचत बसायचो. मराठीचा असलं तरी गणितच वाचत बसायचो. सकाळचा अभ्यास केला पण गणितच आणि नाही अभ्यास केला पण गणितच मी करत असायचो. त्याच्यामुळे गणिताचं मला 150पैकी 150 मार्क पडली. मराठी 35च पडली होती. तुम्हाला आवडेल. मध्ये मध्ये मला सहकार्य केलं ज्यांना कविता येत असेल तरी सुद्धा चालतंय. 1-2 मिनिट असणारं प्रेम स्नेह हे प्रतिज्ञ व्हावं यासाठी तुमच्यासाठी मी कविता सादर करतोय. मैत्रीवरती आहे, तुम्ही ऐकलेली आहे. दुःख अरवायला उंबऱ्यासारखा मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ मनासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर गारव्यासारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो सारखा. धन्यवाद. एकदा सगळ्यांनी उभा राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयुष्यामध्ये एक चांगला मित्र करा. आपल्या सगळ्यांनी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम नियोजन करून मुलींना मुलांच्याकडून ते या समाजाचं निमंत्रण देऊन एक मैत्रीचं नातं कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सगळ्यांचा आभार. आणि मला आता शब्द पटपट आठवते त्यामुळे थोडंसं निघतेच ते बोलून दाखवते आणि माझं मनोगत सुरू करते. सर्वांनी व्यासपीठ, आपले गुरुजन आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी, आज आपण जवळपास 18 वर्षांनी पुन्हा एकत्र भेटतोय. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नवीन आठवणी साठवण्यासाठी. शाळा आपल्या आयुष्याचा खूप सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास आहे. यात आत येताना थोडंसं शिवांगीच्या गाडीबरोबर मी आले आणि माझ्या सासरीहूनच आलेला आहे. आज त्या गाडीतून उतरल्यानंतर मला आत येताना एक क्षणभर असं वाटलं की तो पहिला दिवस 8वीसाठी आम्ही या शाळेला होतो सायकलवरून आणि वेगवेगळ्या खड पिंपवडी आणि आम्ही भेटवण्याची मुलं सगळं कसं वेगळंच असं होतं. एकमेकांना फक्त पाहत होतो. कुणी कुणाशी काय बोलायचं हे काही समजतच नव्हतं.
शिक्षक वर्ग, मित्र आणि मैत्रीण त्यांना माझा नमस्कार. आजचा गेट टुगेदर म्हणजे केवळ गेट टुगेदर गेल्या 18 वर्षातील आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. गेल्या 18 वर्षात जे आपण वाटलो, खेळलो, सगळं या शाळेत खेळलो, या शाळेत शिकलो आणि मोठे झालो, त्याबद्दल शिक्षकांचे जे कष्ट आहेत ते आपल्याला महत्त्वाचं ठरलेलं आहे. या करिअर करण्यासाठी जे कष्ट शिक्षकांनी आपल्याला घेतलं आहे त्या कष्टाचं फळ म्हणून आज छोटासा कार्यक्रम आपण सर्वांनी इथं केल्याबद्दल सर्व मित्रांचं आभार. पहिली गोष्ट अशी की मला पहिला स्टेजवर बोलण्याची पहिली वेळ आहे. जवळजवळ पहिली वेळ, पण मला काही बोलता येत नाही. बसून तिथं भरपूर बोलत होतो खाली, सगळे हसत होते, वर जा म्हणल्यावर कळत होते, पण वर येतानाच माझ्या पायात तुला गेलो. त्याबद्दल आलेल्या सर्व मित्रांच्या वर्गातल्या सर्व बंधू आणि भगिनींच्या विनंतीला मान देणारे सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांचं आणि मित्रांचं आभार. धन्यवाद. एवढं बोलून शब्दाला मान देऊन तुम्ही सर्वांनी तुम्ही आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. स्पेशली खूप धन्यवाद. मुलींचा विचार केला तुमच्या घरीला तर या कार्यक्रमाचं नियोजन 4 महिन्याच्या अगोदर झालं होतं. तरी सुद्धा मुलींचा विचार करून मुलांनी डेट फिक्स केल्याबद्दल मुलींचाच फक्त मुलांनी या कार्यक्रमामध्ये विचार केला आणि मुलींनी सुद्धा छान रिस्पॉन्स दिला. वाटलं होतं मुलीवर येतील तरी पण आल्या. मुलांचं मुलींचं खूप खूप आभार. कार्यक्रम आपला जास्त मोठा नाही होणार, वेळ वाया नको घालवायला. पुढचा कार्यक्रम आपण चालू ठेवूया, असं परत भेटत राहूया आणि मुलांनी सरांचा थोडा सपोर्ट असल्यामुळं तुमची मॉनिटर थोडीशी स्ट्रिक्ट होती. त्याच्यामुळं गैरसमज काही करून घेऊ नका. पर्सनली बोलतात तू अशी होती त्यामुळं आम्ही घाबरत होते तुला. खरं आज आत येताना मी तुम्हाला घाबरत होते मुलांना. शाळेत मी तुम्हाला घाबरत होते, आज खरंच मी तुम्हाला घाबरले होते. कारण मुली माझंच आहे. मुलांना थोडंसं वाटतं मॉनिटरने खूप त्रास दिला, त्याच्याबद्दल सॉरी. आणि कार्यक्रम खरंच खूप छान छान झाला. संभाजीचा स्पेशल आभार. मी खरंच खूप जीव तोडून भेटते तिचा कार्यक्रमासाठी आणि सगळ्यांचं परत एकदा मी परत आम्ही त्याचं कारण सांगतो. की असं करा मुलांना शाळेत आणा. तर आमच्या वर्गात सरांनी काय म्हणलं होतं की माझ्या मुलाला घ्या. मग सरांनी विचारलं कारण काय, तर कारण असं की वर 3 गावचे असते आपलं काय व्यवस्था नाही मग आपल्याला काढून दिलं. मग वर्गाच्या बनल्यावर ठीक आहे घेतलं तिथं तर काय तेच मागचा दिवस पुढं मग शाळा चालू आहे. मला काढून मला 15 दिवस काय आधी बोलवलं म्हणजे आणि खांद्यावर खेळ होते त्यामुळं सवय लागली खेळायची. लोक काढायला साहेब पुढंच बसले जगदाय साहेब वैभव काय साहेब. आता त्यांनी तिथं सायकल लावली त्या बाजूला तो लोक कळत होता. मग आम्ही काय करूया आम्हाला पण लोक पाहिजे. वैभवला आम्ही 3 वेळा मला बाबाला कळत तो काय हल्ला नाही म्हणाला काय केलं पाहिजे आपला तिकडे तो पुढे काय आणि तिथे पाहिजे पण म्हणजे बोला सोडा सोडले पडली आम्ही नाही सोडले पडलं लागलं त्या नाकाला
माझं नशीब पण बघा की त्यांना असा कंप्लेंट केली सगळं सर स्टेजवरच होते कोण काय करतोय चार करतोय बाबा कोण कसा आहे कोण कसा नाही मला बोलतो गेला सरांना म्हणून सर असं सरांना बाजून शिकली आता शिकली वाजून सरा शिकली वाजून जेवढे आता मी बोललो सर असं सरांनी मारली सुरुवात माझी पहिल्या दिवशी सरायचं पुढे 15 दिवस गेले तिकडे गेले सगळं होत गेलं आणि आता वर्गाची भरपूर आहे आवाज येत नसतो कोणा वाटत असं बोलायचं प्रोग्राम आवाज आहे ना काळजी केला बसायचं तसं बोलतो काय बोलत होतं मला आवाज येत नव्हता मी नाही बोललो त्याला मी पुढे बसलो आणि त्याच्यानंतर आपला शाळेचा वेळ लांबून यायचं आम्हाला सायकल डिझाईन पाहिजे कधी काय रस्ता हायवे नॅशनल हायवे त्यामुळे जोरात पळावं येतो कुठलं तर लागायचं ना लागलं दुसरं होणार नाही डबल त्याच्यावर हळू यायचं कसं यायचं कसं यायचं हमेशा शाळेत काय भाव कधीच मग बाय वाढायचं मला कसं शिकायचं कोणी मग यायचं पुढं खायचं मग जायचं परत राखात काढायला हॉस्टेलला राहिलं हॉस्टेलमध्ये पण आमची तीच भाऊ प्रार्थनाचा लेट झालं की दरवाजा बसायचं हॉस्टेलचं सगळं वाढून गेले वाढून गेले आता कोण राहिलं तिथं त्यांचा मार खायचा परत स्टाफूनच्या बाहेर तिथं पण त्यांचा मार खायचा पण नाही लेट काय झालं नाही आता मला माहीत आहे ते झालं आता त्यानंतर गृहपाठ मला वाटतं जो प्रसंग गृहपाठ मी कधी पुराच केला होता पण मी पूर्ण मला व्हायचं माझं मी तुम्ही मला दिलीच नाही एकदम कॉन्फिडन्स बोलायचं तिला काय वाटायचं 99% मारा बरोबर कसं खरं बोललं तर 100% मारा पण खोटं बोललं तर 1% असं का चान्स दिला नाही काय खोटं बोलायचं खरं बोललं तर म्हणजे डोळ्याकडे लावून खोटं बोलायचं खरं बोलताना लावायचं नाही खोटं बोलायला ढिलं पडायचं असं प्रकारे आमचं म्हणजे शाळेचा प्रवास जास्त वेळ नाही शिकून शिकलो झालं त्यामुळे मला शाळा सोडावी लागली ठीक आहे पण त्या 2 वर्षात एवढं शिकवलं मी मेहनत करायची मला एवढं नाही आम्ही जनते त्याची 40-45 घरी सरांची जास्त परीक्षा आली ते द्यायचे सिग्नेचर करून आम्ही आम्हाला जमलं आमच्या बापाचे आम्ही सगळं कारण त्यांनी ती बघितलं आमची त्याच्यामध्ये मार्क मिळली त्यांचं मार्क आणि शाळेत परत मार्क मग आपणच करायचं घरी न्यायचंच नाही ते असताना मला वाटत नाही कधी मी कधीच वडिलांना मला दाखवलं की माझी टक्केवारी माझे मार्क असेल दाखवायचं तुला तोंडाला म्हणून असं तर असं मला वाटतं सांगत होतो असं डिजिटल असं पडवायचं पण लक्ष कोणाला बसतं कधीच नाही अजिबात कधी लोक नाही बसायचं खायचं बोलायचं मला वाटतं मला कधी प्रश्न विचारायला सोडून तरी माहीत आहे काय नाही त्या सोडून एका पात्रास घ्या बाकीची पण असायची बरोबर कसं आहेत ना शिकले पुढे गेले जे नाही शिकले ते पण पुढे गेले ते काय पाठीमागे नाही का तर मेहनत करायला आम्हाला शिकवले बरोबर आहे सगळे पुढे गेले मेहनत करायला शिकवले त्या मेहनतीचं बाळ वगैरे बस एवढंच मला माझ्या शाळेत आपले सांगत बोलायला चालते सांगितलं नाव काय तुमचं संजय गायकवाड भिकवडी पहिला नाही का बरं आणि तुमच्या तब्येतीवर जाणवलं स्वामी नेपाळ बरं नेपाळहून आला तुम्ही वा 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 मस्त म्हणजे मी का थांबलो त्याचं कारण सांगतो संजय रावनं रांगडी भाषेमध्ये भाषण केलं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं का आणि त्यांनी जे भाषण केलं ना माझा हेतू काय लागलाय सुरुवातीपासून आपण हसतो आणि तुम्ही मनापासून बोलला हृदयापासून बोलला आणि जे तुम्ही अनुभवलं ते बोलला आयुष्यामध्ये कष्ट केल्यानंतर काही कमी पडेल
हे वाक्य तुमचं अतिशय महत्वाचं होतं. आणि दुसरा मुद्दा, जरी तुम्ही शाळेमध्ये थोडंसं मागं असला तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खूप पुढे आहात. असे तुम्ही सगळे दुकानदार बांधव प्रगती करा. या सर्वांच्या शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते. सर्वजण इथे आले. माझं नाव या लिस्टमध्ये नाही कारण मीच घाबरत होते बोलण्यासाठी. स्टेजवर मी कधी बोलले नाही, पण मी खेळाडू होते. साळुंके सरांनी फक्त बाळकडून मला पाचलेलं आहे. मी खो खो खेळत होते. हे नियोजन चालू झालं आणि मुलींच्या सोयीनुसार की बाबा ज्यांच्या लहान मुलं आहेत तर त्यांच्या शाळांना सुट्ट्या वगैरे या नियोजनानुसार मुलांनी ॲडजस्ट केलं. खूप मुलं अशी आहेत की जे सोन्याचे दुकान त्यांचे बाहेर आहे, म्हणजे कुणी गावाजवळ आहे असं नाही. संजय आहे ज्याचा नेपाळ आहे, तो त्याने फक्त आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तारीख सांगा, मी त्या तारखेच्या अगोदर येतो. अशा कितीतरी मुली पण आहेत की ज्या म्हणजे इथेच नाही आहेत, ज्यांची लग्न झालेली आहेत, ज्या बाहेर आहेत त्या आलेल्या आहेत. मग मला असं वाटलं की जर हे लोक येऊ शकतात तर मी इथे पुण्यातून यायला काही वेळ होणार नाही, मलाही जाणं गरजेचं आहे. तरी पण अजून खूप लोक येऊ शकले असते. पावसामुळे कदाचित ते नियोजन त्यांचं फसलेलं आहे. माझ्या आठवणी मला एवढ्या सांगायच्या की शाळेतलं सगळ्यात थोडकर आणि गोंडसवाळ जर जे असेल तर ते मी होते. असं एकही शिक्षक नाही की ज्या शिक्षकांचा मार मी खाल्लेला नाही. बॅक बेंचर होते आणि म्हणजे मुलांशी आम्ही जास्त बोललेलो नाही किंवा आमचे खेळ वगैरे झालेले नाही, परंतु आम्ही मुलींमध्ये जास्त बोलायचो. आता मला थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे. ज्यावेळेला मी खात्यामध्ये आता 13 वर्ष झाली मला खात्यामध्ये, तर मला आता काही नाही वाटत मुलांशी बोलताना. पण ज्यावेळेला आम्ही 10वीत होतो तर लिटरली आम्ही कुणाशीच काही बोललेलो नाही. पण यातल्या बऱ्याच जणांची जे काही फर्स्ट बेंचवर असायचे, शिक्षकांना उत्तरं द्यायचे, त्या मुलांची नावं माहिती नाही. तर जे बॅक बेंचला असायचे बऱ्यापैकी कुणाचीच नावं आठवत नाही. फक्त शिक्षकांची सर्व नावं आठवते कारण छडीला हात पुढे असायचे. आजकालचे पालक जेव्हा येतात आणि सांगतात की आमच्या मुलाला का मारलं, त्यावेळेला आमचे पालक आठवतात की आमच्या पोराला 2 फटके जास्त द्या, परंतु आमचा मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. सर तुम्हाला सांगेन की छडीला छमछम आणि विद्या येई घमघम हे जे म्हणी आहेत त्या तंतोतंत खऱ्या आहेत. आजकालच्या मुलांना मार नाही देत शिक्षक, त्यामुळे मुलांची जी काही अवस्था होते आजकाल ती आम्ही पाहतोय. आमच्याकडे काय काय तक्रारी येतात त्या पाहतोय. गाव लेवलला कदाचित या तक्रारी नसते. मी फक्त एवढं सांगेन की म्हणजे माझे सगळे शिक्षक म्हणजे माझे कॉलेजचे असो शाळेचे असो त्यांच्याकडून माझं नाव जरी आलं ना तरी मला असं वाटतं की यार मी आहे, म्हणजे मी आठवते त्यांना. असं नाही की मी पोस्टवर आहे म्हणून, पण त्यांना मी आठवते कारण मी खो खो खेळताना मला वाटतंय सर म्हणाले की मी 7 मिनिटाची बॅटिंग टाकत होते. की जे आठवले की डोळ्यात पाणी येईल की नाही आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी हे केलेलं आहे. खडावकर सर असो, पाचोरे सर असो, तर मी असे कोणतेच शिक्षक नाही ज्या शिक्षकांना मी ओरडा खाल्लेला नाही. परंतु मी त्यातून आत्ता मला असं वाटतं त्यावेळेला राग यायचा. लहान होतं ना, ऑब्व्हियसली लहान मुलांना मारलं की राग येतो. पण माझे वडील मला खूप मारायचे. पण आता मला कळतं की नाही, तो मार नसता तर आज मी नसते. आज या सगळ्या शिक्षकांच्यामुळे, माझ्या वडिलांच्यामुळे, त्यांनी मला मारल्यामुळे आज मी कुठेतरी घडले. मला राग यायचा, मी याला काहीतरी करू. जोपर्यंत मी नोकरीला लागणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार. म्हणजे हे जे कॉन्फिडन्स आहे किंवा ही जी पुढे येऊन बोलण्याची ताकद आहे, पुढे जाण्याची ताकद आहे, ते फक्त आपले शिक्षक, आपले आई वडील. आपल्याला राग येतोच तो लहान असतात, स्वाभाविक आहे. अँटी असतो ना आपण. आता ज्यावेळेला आपली मुलं होत आहेत आणि आपली मुलं आपल्याकडे त्या पद्धतीने पाहतात त्यावेळेला काय कळतंय की आपण त्यावेळेला काय करत होतो. आई वडिलांचं आपल्याविषयी मत वगैरे आम्हाला पण काय माहित नव्हतं. आपल्या खेडे गावातून एखादी मुलगी PSI झालेली आणि तुझं ते गोलगौरव केला जात होता ते आम्ही जवळून पाहिलं. आता तू आल्यानंतर म्हणतेस की मला बोलता येत नाही किंवा मी बोलत नाही, तर तू खूप छान बोलतेस. आणि एका थांबवण्याचं कारण सांगतो, तू एका खात्यामध्ये काम करतेस अधिकारी म्हणून आणि तू अनेकांना मोटिवेशनल स्पीच देऊ शकतेस. लक्षात घे, खूप छान बोलतेस. इथून पुढेही बोलत राहा. आणि अजून एक, सगळे मित्र सोनं चांदीवाले आहेत. कधी चुकून एखाद्याचा फोन आला, कारण सोना चांदीचा व्यवसाय थोडासा
असला बरोबर तो तसा येणार नाही, कारण ते मिठवा मिठवी करत असतात. तर चुकून आला तर तेवढं त्यांना सहकार्य मित्र म्हणून सर 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 आणि विखे सर आपल्या गावचे आदरणीय रामजीराव पाटील खरंच मनापासून आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जवळपास 20 वर्षांनी भेटतोय. काही शिक्षक मला भेटतात, डॉक्टर सर मुलांनी सर भेटतात, पण बरेच माझे मित्र मैत्रिणी 20 वर्षांना आम्ही भेटतोय, मन खूप भरून आले सर. जवळजवळ 18-20 वर्षांना आपण भेटतोय. आणि सर तुम्ही लक्ष दिले का, सर्रास मुलांचे चेहरे तसेच्या तसे आहेत. मला असं कधी वाटतं की ते आपले केसावर आणि डायवर खूप प्रेम करतात, म्हणून खूप छान रीतीने केले, बघून आनंद झाला. विशेष आभार सर्व व्यासपीठावर शिक्षकांचं, त्यांनी आम्हाला घडवलं, मार्गदर्शन केलं. आणि सर एक अंतकरणात एक गोष्टी केली, तुम्ही सर हिरो बनवले. तुम्ही एक पिढी घडवल्या की अशी पिढी घडवल्या की त्यातून पुढच्या 2-3 पिढ्यांचं उदाहरण आहे. त्यातल्या दुमत नाही, ती मात्र काही शब्द नाही. आठवणी खूप आहेत सर शाळेत, खूप अशा आठवणी त्याच्या देसाई सरांचं विज्ञानाची शिकवण्याची पद्धत, प्रॅक्टिकलरित्या जे समजून सांगण्याची पद्धत खूप आम्हाला हे झालं. आपले सन्माननीय डी ए पाटील सर, सर मला चित्रकलेचं अजून आहे सर, तुम्ही मला 6वीला सदापुरीचं चित्र कसं काढायचं मी अजूनही कधीतरी काढतो सर, माझ्या ते खूप आहे. आणि डी ए पाटील सरांचा विशेष आभार का, तर सरांनी राज्यस्तरीय एक्झाम ज्या एलिमेंटरी इंटरमिडिएट एक्झामच्या चित्रकलेच्या मुलांना प्रोत्साहन दिलं, मुलांची तयारी करून घेतली. अजून ते सर्टिफिकेट सर आहेत मॅडम. साळुंके सरांबद्दल बोलायचं झालं तर खेळात सुद्धा शिस्त असते, खेळात सुद्धा अनुशासन असतं, हे साळुंके सरांकडून शिकलो. आणि योगदानच्या शाळेत तिथे शब्दात सांगता येणार. सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आता मी तुम्ही कोर कमिटीची मुलं मुली मिळून त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला. संभाजी चव्हाण, किरण मोरे, संपत, सूरज, नितीन आणि बाकीचे जे माझे मित्रमैत्रिणी त्यांचं नाव नाही घेतलं, धनश्री खूप पुढाकार घेऊन त्यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यास मदत केली. आणि असे हे 5 काही विशेष नाही, पण सर्वांचं खूप वेळ काढून आला हे ॲक्च्युली तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे कार्यक्रमासाठी. कार्यक्रम अतिशय चांगला झाला आपला. एवढंच म्हणून मी थांबवतो. फक्त एकच आहे की बोलता बोलता सर माझ्याकडून काही शब्दात काही चूक झाली असेल तर ते उदाहरणार्थ क्षमा करा. आणि म्हणून जर माझा आवडला असेल तर ते श्रेय मी सर्व शिक्षकांना देतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की पुन्हा आता 20 वर्ष थांबू नका, सगळ्यांच्या संपर्कात राहा आणि तुमची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्यांदा 9वीत असताना सुविचार वाचायला तेव्हा पुढं का होत होतं. आज दुसऱ्या लोक आहे तब्बल 19 वर्षानंतर आपण सगळे भेटतोय. आज मी भेटतो सगळ्यांनी, कॉन्टॅक्ट चालू असतं. पण आजचा दिवस वेगळा आहे. ग्रुप 9 तारखेला 9/2/9ला तयारी केला प्रियंका. त्याच्या आधी 3 महिन्याला कोण बघायचं बाप बोलते म्हणलं पोहायला आला लगेच मग अगोदर आम्ही बोलायचो होईल का आपण करूया. तर कोण कोण म्हणायचे नाही होणार, कोण येते जे शिवाय भेटते त्याच्या म्हणायच्या काय समजा लागला तुम्ही काय तर करताय. आम्ही म्हणायला जाऊ दे, होती सगळी 5-50 जण एकत्र येऊ आपण. सगळ्यांचं बघायचं इंस्टाला, फेसबुकला, त्याचं गेट टुगेदर, हे आले ते आले अधिकारी हे. आज 50-50 वय असताना गेट टुगेदर करतात, मग आपण काय करू शकत नाही. मी म्हणायचो संपाला फोन केला, मी गावाला संपान मी रात्री 2-3 वाजेपर्यंत गाडीत बसायचं, दुसरं काय बोलायचं नाही. जेवायचं ट्रेन जाऊन घेऊन गाडी गावात कंट्रोल लावायचं आणि दोघं बसायचं. काय करायचं, कसं करायचं, काही करणार काय सगळं झालं. पण आता गेट टुगेदर आपल्याला करायचं, सगळ्यांनी बोलवायचं, सगळी गोळा करायची, सगळी भेटूया आपण. कोलकडी कोणीची पोरं, कॅनडीची पोरं भेटायला आता नाही. पण असं एखादी भेटायचं नाही भेटायचं. मी 15 दिवसाला महिन्याला गावात येतो, मला काय नाही.
पण वाटायचं सगळेजण आपण एकत्र येऊ. पण प्रियांकानं ग्रुप तयार केला. मग आम्ही सगळेजण ग्रुपमध्ये ॲड झालो. मग सगळे पोरं पुढे समजा व्हायचा. म्हणजे एकच आहे मला पहिले बोलतो 19 वर्ष बाहेर पडलो गावातून. पाटील सरांसोबत लहानपणा बसलो मी सोबत समोर असायचो. देवकर सरांना आम्ही सोबत भेटीत राहायचो. त्यामुळं देवकर सरांची भेटी सगळी भेटली. म्हणजे एक सुद्धा नाही माझ्यात लई कमवलं. पण मी भाषा शुद्ध भाषा शिकलोच नाही. मी श्रीकांत कुंभारला सागरला अजून शुद्ध बोलणारे जे सर्व्हिसवाले ते जर उभं राहिले आम्ही काहीतरी उभं राहायचं. मी म्हणतो मी काय बोलता नाही आपली गावची भाषा पण ते मला जमलं नाही. तिथं आम्हाला माहीत नाही मुली आल्याच पाहिजे काहीच नाही काय तर कळतो आल्याच पाहिजे. म्हणजे कार्यक्रम चांगला प्रियंकाला फोन करायला रात्री तुला फोन केला म्हटलं झोपली असतात पण म्हटलं आधी तर नाही माझी आम्ही दुसरी गोष्ट आमची द्यायचं आहे तुम्ही द्यायचं आहे आमची पूर्वी यातला एक सुद्धा व्यक्ती काय ऐकायला हे सुद्धा हे सगळं तुमच्यामुळं वैयक्तिक आवडणार येणार नाही तुमच्या सर्वांची येणार नाही. पण हे सगळे जी पोर आहे ते एक सुद्धा वाया गेलं नाही काय नाही. आम्ही सगळी अजून व्यवस्थित आहे सगळं आहे व्यवस्थित आहे. आणि आम्हाला एवढा आनंद झाला पुण्याला लय भारी वाटतं. मी 19 वर्ष झालं गेलो दिल्लीला दुकान लावलं. पप्पाचं दुकान होतं 6 महिन्यापूर्वी लावलं. मी गेलं परत 5 वर्षानंतर काय ते थोडंफार माझ्या वैयक्तिक गोष्टीमुळे माहिती झालं. सूरजनं सहकार्य केलं मला. सूरजला मी सध्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असायचो. सुमित नाही आज सुमितची खंत वाटते मला सुमित देवकर पण ओके म्हणतो आम्ही सगळी. सूरजला मी भेटतो. सूरजला कॉल केला. सूरजनं म्हणजे मी गेलो संभाजीनगरला सर जेवढं माहिती पण वडिलांनी सकाळी केलं काय करणार माहिती झालं. मग इकडं आलो 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला सूरजनं सहकार्य केलं. सूरजनं बोलवलं. सूरजनं ऊर्जा दिली काय होत नाही तर म्हणे दिवस टाकली थोडं चालू केलं. आज म्हणजे आज मला थोड नाही मी सांगतो मला थोड नाही. मी म्हणतो की कामाला बोलत नाही सर वैयक्तिक केलं काही नाही भाव नाही. आई वडिलांना भीती पोरगं कुठं झालं पाहिजे काय करायचं. पाटील सरांना मुली परवा बारा भेटली होती माझी सारखी किती गावात माझ्या सारखी किती म्हणजे एक वेगळा विषय असतो. परत खंडापासून भेट जाते मला शेतकऱ्याच्या लग्नात आबांच्या मुलींच्या शेतकऱ्याच्या लग्नात आपली भेट जाते का बरोबर आहे का. पैशांमध्ये कुठं लग्न होतं आपण तेव्हा भेट झाली. परत असे त्यासाठी मी माझ्या मिसेसचं सुद्धा आणले व्यक्तिगत महाराज आहे पण म्हणलं आमची बँच बघ आमचे शिक्षक बघ. आता इतर बँचचा त्याला आला तुम्ही म्हणतो आमचं सर मी दुकानात बसलो. मी दुकानात बसलो की 2-3 पोरं कामाला येते सगळं ओके आहे पप्पा बसतात सगळं व्यवस्थित आहे कुठल्या गोष्टी चिंता नाही. मी मुलगा आहे फिरतोय त्याला सुद्धा घेऊन आलो म्हटलं राहायला पाहिजे स्मरणात. मग आता दुकानात एखादी वस्तू जर वजन केली तर मी त्यांच्याकडून मारत नाही. दुसऱ्या विषयात मी कच्चा असलो कुठली आहे पण गणितात मधने सरांच्या मुळं मी सांगतो मधने सरांच्या मुळं आज मी कॅल्क्युलेटर मारत नाही. आणि ती पोरं म्हणते तुम्ही असं कसं असं तू तेवढ्या लावा म्हणतो मी आहे ना मी सांगतो तुला तेवढ्या लावा. म्हणजे एवढी आमची प्रगती झाली तुमच्यामुळं. आम्ही रोज दूध आणायचं आहे मी सकाळी 7 वाजता. त्यांचे घरच्यासारखे संबंध. 10वीतनं शाळा सुटली 10:30 झाली 10:30 झाली. कॉलेजला शिकवायला पाटील मॅडम होत्या वेजे गावात राहत होत्या आड्यापाशी. पाटील मॅडमनी कॉल केला मला अरे किरण ये तू शाळेत. मी म्हणलं मॅडम नाही आता काय मी आता काय जमत नाही आपल्याला इथं मी कामाला लागलो. आता पप्पांनी तर शिकवलं ते पण म्हणायचं जा तू शिक पण म्हणायचं नाही मला आता बस दुकानदारी करायची. म्हणजे आज एवढं सक्सेस झालो. काय नाही माझ्याकडे भरपूर काय पण एक गोष्ट नाही ते दिवस
पुन्हा नाही. सगळ्या गोष्टी आहेत त्या सर. 1-2 गाड्या आहेत त्या. वाईवाटण्याला वेगळी गाडी आहे, मला वेगळी गाडी, कुठं फिरायचं आहे. आणि वाईवाटण्याला एकटा, घरात 2 गाड्या, काय करायचं. पण ते दिवस नाहीत, त्याची खंत आहे. माने सरांचा विषय म्हणजे वर्गात आले की पोरांना आठवतं की नाही काय माहीत, पण एक हसरा चेहरा. म्हणजे सर आले की पोरं हसायच्या अगोदर सर हसायचे. मग आम्ही फ्रेश व्हायचो लगेच, काही विषयच नव्हता. परत मुलांनी सरांचा एक किस्सा आहे का बघा, दुकानदारीत वापरतो मी. पोरासनी म्हणतो एखादा जुना डायगेना फ्रेश करून आला की पॉलिश करायचं लाव. मामा पोर म्हणते मामा हे असं नको करायला. मी म्हणतो तसं नाही रे, आमच्या माल तोच लेवल बदल. अक्षरशः म्हणजे काय काय गोष्टी परफेक्ट आहे. देवकर सरांची भीती असायची. देवकर सर चांगल्या विषयाला ते पहिल्या वेळेस होतो, बरोबर आहे का. देवकर सर आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, माझा आपण सांगतो देवकर सरांचं आज गाव चांगलं विशेष नजर माझ्यावर. मी सांगितलं पोरावर लक्ष ठेवा. एक होतं एखादी तर काय करायचं, कुठं जाऊ आम्ही. मग देवकर सरांचे एवढं लक्ष असायचं जबरदस्त. चष्म्यात नाचू बघायचं मला काय किरण्या किरण्या काय होतं ना किरण्या गावात दिसला बोलतात. देवकर सर दिसला लांब सरांना पाहायला. खटावकर सरांचा विषय म्हणजे आमचा विषय सांगतो. खटावकर सर आज रिटायर आहे. आपल्या सोबत उभा राहिला शिक्षक विषय नाही काय मी तर वाटते. मी सकाळी शिक्षकासंग बोलतोय असं काय वाटलंच नाही. वाटलं तुम्हाला म्हणजे खटावकर सरांचा विषय आम्ही इथं बोलतो बघा, तिथं बोलतो बघा, तिकडं बोलतो बघा. मला म्हणून सर नाश्ता करा, 8 महिने करू, हा करूया. तुम्ही एवढं सुद्धा आला आहे आणि मला एवढा आनंद आहे. विशेष म्हणजे समाजाचं खरंच लय आभार. संभाजीने लय मेहनत केली. मला 4 वाजता मला 14 वेळेला मुलाला बड्डे होता. संभाजीने म्हणलं मला काय फोन करू नको आता मी नाही गेलो. तर संभाजीनं तरी सुद्धा करायलाच फोन. रातच्या 11 वाजता का होईना 2 मिनिटं बोल ना, मग तुझं काय असेल. गाडी चालवत असताना परवा तिकीट कुठं लागणार मोना म्हणलं प्रेमानं मोना म्हणतो. मोना टाकली का देवा काय पण असू द्या. रातच्या 2 वाजता मोना फोन केला बरं का सर, असं नाही तिथं रातच्या 2 वाजता इथे काय काम केलं. मोना तेवढं जायला लागतं तुला वय म्हणजे मम्मी पप्पाची महादारी असली मोना घरी जातो. तर मोना एका मिनिटात परवा दिवशी रात्री मी विशेष पाऊस येतो करत आम्ही माहिती होतो. मोनाला फोन केला. मोना माहिती नाही मी कसं करतोय नाही तुम्हाला 2 मिनिटात आमच्या आधी येऊन घराला राहिली काढून म्हणजे मित्राचा विषयच नाही भाऊ. माझा असं आम्ही रात्रपर्यंत बोलत बसतो. बाबा 4 दिवस गावावर होतो. आम्ही कधी सुद्धा 3 वाजता घरी गेलो. काय करत होतो काय नाही त्याकडे बोलत बसतो कुठं गाडी. दुसरी माझे कोण म्हणतं 2 दाखवत असते कोण कुठं काय करत असते. पण कसं काही विषय नाही. आमची बॅच एकदम जबरदस्त आहे. सगळी पोरं चांगली आहे. सगळे एकदम म्हणजे शब्दाला मान देतो. आणि कोण ग्रुपवर जर बोलत नसलं तर आज अक्षरशः हिता आणि आपासून बोलते एक नंबर माणूस बरं का. तुला काय बोलणं आला नाही बरं का. तुला मी फोन केला संपत मोठे देवाला माणसं लय पोरं चांगले काय विषय नाही. आमचे आता रेकॉर्डिंग मंडळी वैभव शिंदे रात्री मी व्हिडिओ टाकला होता एक ग्रुपला. कोणी बघितला नाही काय माहिती आहे बरं का. पोराने बघितला नाही. मित्र असावा मग प्रमाण झाले गारव्यासारखा म्हणण्यामध्ये गारव्यासारखा. रात्री विद्यार्थ्यांना निघलो जेवण करून आम्ही 12:15 आलो. मी व्हिडिओ सर्च चालू केला गाणं आणि मी गाडीत बसलो. तर माझ्या 2 गाडी चालू असते. माणसाची माणसासारखे राहावे. रमेश मास्तर रमजान मुल्ला यांनी मला सांगितलेलं आहे त्याबद्दल अजून ध्यानात आहे. आणि दुसरी गोष्ट ती तुम्ही लावल्या सामाजिक विषय होतो. आम्ही अक्षरशः रडलो बघा रात्री. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ बरोबर गेट कसे आलो राजे पाटील विद्यालय दाखवतो. म्हणजे आम्हाला वाटत होतं काहीतरी करावं आणि काहीतरी म्हणजे आम्ही 100% कोणी मनवा करणं म्हणून आम्ही सक्सेस झालो. आम्हाला आनंद आहे. तुम्ही सगळे आला
चांगल्या सवयी तुमच्यामुळे लागल्या. आज आम्ही 30-40 लाखाच्या गाडीत फिरतोय, पण त्या आम्ही कष्ट केलं असतं तर ती कष्ट करण्याची प्रवृत्ती किंवा त्या सवयी लावून दिल्या आम्हाला तुम्ही. त्याबद्दल मी तुमचा म्हणजे काय म्हणतात आगाचा कातर काढून जर चक्कर शिवली तर येऊन भेटणार नाही जीवनात कधी पण. आई वडिलांचा विषय असतो, पण आई वडिलांनंतर जर कोण मुलांना घडवलं तर ते गुरुजी असतात. आम्हाला 10वी पर्यंत मधले सर होते. मधले सरांनी सांगतो कधीच न मारलं नाही. 2 मिनिटे लेट होईल बघा मला बोलू दे, कारण की कधीच न मारलं नाही. मला तर मारलं नाही बरं का. माझा लय जीव मनाला मी सारखं विचारतो मधल्या सरांचं काय चाललंय, कुठं आहे काय. मधल्या सरांना बोलवायचं, परवा केलं झालं लय मला दुःख झालं. असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण कसं आहे तुम्ही त्यामुळे सर आज पेटण्यास नाही हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. मी कधी पण असू द्या कोणाला, कारण की समाजाला जर पडत्या काळात कुणी मदत केली तर ते मधले सर आहे. आज समाजाचा अस्तित्व म्हणजे कोण आहे, मधले सर आहे. आई वडील असतात पण त्याच्या मागे कोण आहे तर मधले सर आहे. म्हणजे एका कोण बोलतोय मी, त्यामुळं मधले सर तुमच्यामुळं आम्हाला आमचा जीवलग मित्र भेटलाय. ह्याचं कधी आम्ही कोण फिरू शकणार नाही. आमचा एक मित्र आहे तुम्ही पण कधी पण उद्या आम्ही 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात त्याच्या घरी जातो, त्याच्या आई वडिलांना भेटतो, त्याच्या आई वडिलांना काय वाटतं आपण फिरवलं म्हणजे सुमित्राने गेले जेवलं होतं. दिल्लीला आम्ही फिरायला गेलो, मी तिकडं त्याच्याकडून फिरायला गेलो. संभाजीनगर होतं, संभाजीनगरला फिरायला कसं होतं का बरं सुजिता होता. म्हणजे बऱ्यापैकी पोर आले. अजून कोण येणार असेल तर मी पण माझी वाट बघून मी माणूस आहे. कुणी पण या, कुठे पण या, कुठेही तुमचं काय असेल तर मी करायचं काम आहे. पण संभाजीनगरला आला की मला विसरून जाऊ नका, कारण की मित्र म्हणजे हे मला माहित आहे. सुमितला मी गमावलंय बरं का, सुमितला मी गमावलंय. माझ्या रात्री ध्यानात आलं सुमितला मी म्हणजे आठवण गेली तर उद्या म्हणायचं मित्र म्हणा उद्या जर उद्या कार्यक्रमाला असता तर कार्यक्रम किती आम्ही झाला असता. आम्ही कोणाचं मित्राचं लग्न असलं काय असलं एवढा एक लास्टपर्यंत जो पण नाही तोपर्यंत कुठं दिसला कुणाला इग्नोर करू नका प्लीज. कारण की इग्नोर करण्याचा जे मला धक्का बसला आहे ते मला समाजाला धक्का बसला आहे इग्नोर करण्याचा. कारण की दरवर्षी सुमित आला की आम्ही सोबत असायचो. आणि हनुमान जयंतीला मी दरवर्षी गावाला येतो, अजून येतो. कारण की हनुमान जयंतीला आमच्या कुलस्वामी यात्रा असते. त्या दिवशी शनिवार होता, मला सुट्टी होती. मी पिक्चर बघायला गेलो मित्रांसोबत. तिथं संभाजीनगर
तुला मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटार गाडी तुला मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही त्याची जाणीव ठेवले थोडी याची जाणीव ठेवले थोडी म्हातारपणी आई बापाला करलेल्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया बायको पोरा वरण गोत्र मित्र परिवार स्वार्थाने गुरफटलेला मायेचा बाजार हा मायेचा बाजार आई बापा जिवंत असता आई बापा जिवंत असता नाही केलीस तू सेवा रेया विसरू नको रे आई बापा विसरू नको रे पोरा आई बापा विसरू बाप जिवंत असता नाही केली त्याची सेवा मग मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा लाडू बुंदीचा भक्ती बसवशिला लाडू बुंदीचा भक्ती बसवशील नंतर तुझे माया वेळा मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार जगाचा आई विना भिकारी हे समजून घे मेल्या नको होऊ साविचारी हे समजून घे मेल्या नको होऊ साविचारी सोपानाचे ध्यानी ठेवा सोपानाचे ध्यानी ठेवा अज्ञानपण घालवाया वेळा विसरू नको रे आई बापा त्याच्या अगोदर देव कळलेला नव्हता पण देव कळल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं मी भजनी मंडळात जाऊन त्या ठिकाणी सेवा करायला लागलो पिटी शिकलो त्या ठिकाणी वाजवायला सर्व आज आम्ही त्या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी बुक्का घेऊन भजनाचा कार्यक्रम सुद्धा आमचे 10 मुलं त्या ठिकाणी लोक आहेत फक्त लोक जागृती करण्याचं काम आम्ही अशा अभंगातून करत असतो हे अभंग या ठिकाणी एकापेक्षा एक असे आहे मी आज 4 कार्यक्रमाला या ठिकाणी हजर आहे प्रत्येक कार्यक्रमाला एक माझं या ठिकाणी अभंग असतो आणि अभंगाचा ज्याने ज्यांनी स्वाद घेतला जीवनामध्ये त्याचा कटाक्षाने पालन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलीच फळं चाकायला मिळतील तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या त्या ठिकाणी घरच्या उपस्थित असणाऱ्या माझे सर्व सहकारी बंधू आणि सर्व विद्यार्थी आज आपण 2006 SSC 2006 बॅचचा जो विद्यार्थी मेळावा आहे त्यांनी आयोजित केला खरोखरच आम्हा सर्वांना फार आनंद झाला एवढ्या संख्येनं हे सर्व विद्यार्थी एकत्र आले कारण कोणताही एखादा कार्यक्रम करायचा आणि गोळामोळ करायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही आणि हे सर्व काम मी आता जवळजवळ 1 महिना तुमच्या संपर्कात आहे बरेच विद्यार्थी मला त्या ठिकाणी फोन करत होते बऱ्याच शिक्षकांचे फोन त्यांनी माझ्याकडून घेतले आणि हे सगळं करत असताना आज जवळजवळ 55 ते 60 विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित आहेत अनेक ठिकाणावरून
अनेक राज्यातून आणि दुसऱ्या देशातून म्हटलं तर वापर करताना असं आपला संजय गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या सर्वांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सत्कार घेतला. त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थी, परंतु आज जर पाहिलं तर सर्व शरीरानेही मोठे झाले, मनाने मोठे झाले आणि पैशानेही त्या ठिकाणी मोठे झाले. हे पाहून खरोखर आम्हाला आनंद होतो. अशी तुमची उत्तर त्या ठिकाणी प्रगती होत राहू. मी आज पाहिलं की जवळजवळ 24-25 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भाषणं केली आणि सर्व भावनिक झाले होते. किरण मोरे तर इतका भावनिक झाला होता. एकच गोष्ट सांगण्यासाठी एकच देणार आहे, ते म्हणजे आपण ज्या शाळेत शिकलो आणि त्या शाळेचं उत्तरी थोडंसं होऊन इथून पुढे कधी खेळायचं असा विचार मनात आला तरी एकच करा, ही असं देवीच्या स्वरूपात न देता आजचा काळ बदलत आहे, युग बदलत आहे. आता संगणक तरी मागं पडला, AI नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्यामध्ये तुमची मुलंही दिसली पाहिजे. आमची अपेक्षा आहे ज्ञान तुमच्या मुलांनाही मिळालं पाहिजे. आणि इथं आपल्याकडं ही कदाचित काही जण शहरात राहायला गेले आणि ते तिथं त्यांना ज्ञान मिळणं शक्य आहे. त्यानं सुद्धा यायचं ज्ञान इथं शाळेत शिकवायचं असा नोंद घेतली गेलेली आहे. त्या पूर्तता करायची चालू आहे. तरीसुद्धा आपल्याला थोडं काही थोडंसं काय अंशतः मदत करायची झाली तर ते संघटनेच्या रूपाने करावी आणि पुढच्या पिढीला एक त्याचा उपयोग होईल, कायमचा उपयोगात राहील अशा दृष्टीनं आपण आधुनिक युगामध्ये वाटचाल केली तरच आपण तरुण राहणार आहोत. आमचे आभार आणि त्यावेळेचे माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी 2005-2007 शैक्षणिक वर्षाचे सर्व माझे विद्यार्थी. मला माहिती आहे त्यावेळेचा वर्ग पट होता तो 85 पट होता. विद्यार्थी वर्गामध्ये बसण्याची जागा नव्हती, इकडून तिकडे फिरण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. परंतु आम्हाला सर्वांना ही जरी कसोटी असली तरी सुद्धा आमचं अध्यापन चालू असताना शेवटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमचं काय बेसिक आहे, आम्ही काय शिकवणार आहे, आम्ही काय मार्क्सिंग करणार आहे ते समजावं. त्या प्रत्येक स्टेजवर त्या ठिकाणी आम्ही जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. हे सर्व झालं तिथलं. पण आज तुम्ही 2005-06 शैक्षणिक वर्षाचे सर्व माझे विद्यार्थ्यांनी आज तुम्ही जी आम्हाला पोच पावती दिली त्याचं तुम्ही आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आभारी आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही साजरा केला आणि दाखवून दिलं आम्ही कुठं कमी नाही. अशा पद्धतीनं मोठी जिद्द ठेवून धनश्री देवकरचा फोन आला. त्यानंतर आज सकाळची अवस्था पाहिली जावं का नको, पण मला असं वाटलं की आपण तिथं पोहोचलंच पाहिजे, आपण सर्व विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे, त्यांचे विचार समजावून घेतले पाहिजे, आज त्यांची प्रगती काय समजावून घेतली पाहिजे. ही प्रगती आज समजावून घेतली. तुम्ही ज्या त्या पदावर उच्च पदावर विविध पदावर काम करत आहात, अतिशय सुंदर पद्धतीने काम करतात. यापुढे तुम्ही तुमची उत्तम अशा प्रकारची प्रगती करावी. आणि दुसरं मला असं सांगायचं आहे, तुम्ही जशी प्रगती केली त्या पद्धतीनं तुमची मुलं जी आहे तुमची भावी पिढी आहे या पिढीला अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण देऊन योग्य पद्धतीने घडवावं ही तुमची संपत्ती आहे. पैसा हा ठीक आहे विशिष्ट मर्यादेपर्यंत, पण तुमची मुलं तुम्हाला पुढं करणारी आहेत, पुढे नेणारी आहेत. असं तुम्ही यशस्वी पद्धतीने जीवन जगा असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी 2005 व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफर त्यांचा आभार, ज्यांनी साऊंड सिस्टमची व्यवस्था केली त्यांचे आभार, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं भोजन तयार केलं, छान जेवण होतं ना, त्यांचा आभार. त्यांना एका टाळ्या होऊ देत. माझ्या घरी कधी कोणी कधीही मी तुझ्यासाठी नेहमी तयार आहे.
सवेरे यारों से मिलने बंधन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले। इतिहासाच्या पानापानावर इतिहासाच्या पानापानावर मातीच्या कणाकणावर माणसांच्या मनामनावर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर ज्या राजाचं नाव होतं ते राजे शिवछत्रपती यांची शिवगर्जना देतोय। श्रीमंत न्यायवंत गुणवंत पुण्यवंत वरवंत विजयवंत राजराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की। किरण मोरे, सध्या छत्रपती संभाजीनगर वेजेगाव, सध्या गौरी ज्वेलर्स नावानं बिझनेस आहे। सध्या कलकत्तामध्ये आहे, गोल्ड सिल्वर रिफायनरी बुलियन बिझनेस ज्वेलर्स। सध्या पुणे जॉब करतो मी। विशाल देवकर, सध्या नागपूर, गोल्ड सिल्वर रिफायनरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसाय। सूरज शहाजी देवकर, वेजेगाव। सुधीर लक्ष्मण नलवडे, बलकट, या ऐरोली, नवी मुंबई, आणि व्यवसाय ज्वेलरी। अजय बाबूराव जानकर, सध्या आता पंचायत समितीमध्ये काम करतो विटाई। मी आता सध्या काम होते आहे ज्वेलर्स। वैभव जानकर, पेंडवडे, कर्नाटकात आहे। नितीन गजानन मोरे, सध्या व्यवसाय ज्वेलरी, पुणे। प्रदीप भवन पाटोळे, बेंडवडे गावठाण, मी शेतीच करतो। वेजगाव, आनंदी देवाची ज्वेलर्स। संभाजी चव्हाण, मेडिकल लाईन डिस्ट्रीब्युटरला जॉब करतो। सतीश जानकर, बेंडवडे, मुंबईत जॉब करतो। सागर कुलकर्णी, भिकवडी, राहित्य करतो। गला व्यवसाय, राजमंड्री। सागर देवकर, जॉबला बेंगलोरला। बुद्रुक, मी सिव्हिल इंजिनियर आहे, सध्या कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो। बाबासू मल्हारी मलमे, मी सध्या राज्य परिवहन महामंडळ विटा येथे चालक तत्वाच्या पदावर कार्यरत आहे। सध्या मी खटावमान ॲग्रो प्रोसेसिंग पडळ तिथं शेती मदतीने म्हणून काम करते। राहुल कुलकर्णी, पौरोहित्य, पूजा पाण्याचं काम। वैभव जगदळे, वलखड, किराणा दुकान, वलखडे। वलखड, पुणे येथे जॉब करतो। रामदास तामकडे, भिकवडी बुद्रुक, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुणे या ठिकाणी कंपनीमध्ये काम करतो। मी पंढरपूर येथे होलमार्केट सेंटरमध्ये कार्यरत आहे।
अवधूत देवकर पुणे येथे ज्वेलर शॉप आहे. लोखंडे बेंडवडे शेती करतो. अमोल किसन कदम काळबादेव येथे होलसेल डीलर आहे पॅकिंग मटेरियल्स. आशुतोष शिकलकर भिंडवडे किराणा व्यावसायिक. श्रीकांत कुंभार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये काम करतो, इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये काम करतो. वेजेगाव आत्ता सध्या आंध्रामध्ये कला व्यवसाय. बालाजी घोडके वलखड अहमदाबाद गुजरातमध्ये कला व्यवसाय. मालेगावची कला व्यवसाय. मी संपत विठोबा मोठे पुण्यामध्ये राहतो. मी फोनपे कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो आणि मी आता LLBच्या 3ऱ्या वर्षाला माझं स्वतःचं शॉप पण आहे. मी तासगावमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीचे अकाउंटंटचे काम करते. मी धनश्री देवकर सध्या तेलंगणात असते हाऊसवाईफ. अगोदरचं नाव मनीषा गौतम वाघमारे राहणार वलकड आणि लग्नानंतरचं नाव मनीषा अजित लोखंडे दिगंगादे राहते मुंबईला रिलायन्समध्ये कॅशियर आहे. नमस्कार सगळ्यांना. मी नीलमानंदा वाघमारे. मी एक शिक्षिका आहे, त्याचबरोबर एक हेल्थ कोच आहे. जर तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतील तर नक्की मला संपर्क साधा. मी ग्रुपवरती पण पोस्ट टाकली होती. नवी मुंबई पोलीस. शुभांगी जगदाळे वलकड सध्या विकत आहे हाऊस. जानकर सध्या अमरापूरमध्ये आहे हाऊसवाईफ. वलकड हाऊसवाईफ. या कर्नाटकमध्ये हाऊसवाईफ. विद्यालय श्रीरंग दाजी देवकर ज्युनियर कॉलेज वेजेगाव येथे सन 2005-06च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर हा प्रोग्राम आयोजित केला. सदर प्रोग्रामचे सूत्रसंचालक श्री सचिन माने सर यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले. आम्हाला पुरेपूर वेळ देऊन आमच्या अगोदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे, सूत्रसंचालन केलेलं आहे. सर्व शिक्षकांना सर्व शिक्षकांचे आभार प्रदर्शन असो किंवा सर्व शिक्षकांच्या विषयी जे काही मतं वगैरे त्यांनी मांडली आहेत अतिशय कवी सरांना इन्व्हिटेशन केलं होतं. ते आले